सोलापुरातील द्वारकाधीश नगरामध्ये ड्रेनेजचं पाणी शिरलंय। ड्रेनेजच्या पाण्यामध्ये बसून ठाकरेंची सेना आणि स्थानिक महिलांनी आंदोलन केलेलं आहे। पाण्यात बसून या सगळ्यांनी आंदोलन केलेलं आहे। ड्रेनेजच्या पाण्यात आंदोलनकर्ते बसलेले पाहायला मिळाले। ही दृश्य आपण बघतोय, सोलापुरातील ही दृश्य आहेत। द्वारकाधीश नगरमध्ये ड्रेनेजचं पाणी शिरलं आणि याच पाण्यामध्ये इथल्या स्थानिक महिला आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे हे कार्यकर्ते बसले आणि त्यांनी आंदोलन केलंय। मागच्या 15 दिवसापासून घरासमोर आणि परिसरात हे असं घाण पाणी येत असल्याची तक्रार त्यांनी केली। गेल्या एक महिना 20-15 दिवसापासून सोलापूर शहरामध्ये पाण्याची पातळी पाऊस पडल्यामुळे पाणी जे आहे लोकांच्या घरात चाललं। पावसाचं पाणीच नव्हे तर केवळ ड्रेन लाईनचं पाणी सुद्धा लोकांच्या घरात चाललंय। तर त्या पाण्यामुळे जे डास, मच्छर, साप, पिच्चू सापासून निघत आहे त्या भागामध्ये महिलांना त्रास होतो, आमच्या माता भगिनींना आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना याचा त्रास होत आहे। जर ह्याच्यामध्ये जर जीवितहानी काय झाली तर या जीवितहानी झाल्याबद्दल महापालिकेच्या अधिकाऱ्यावरती मनुष्यबळाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, हे आम्ही इशारा देतो।